कोरोनाच्या या संकटात अशा पद्धतीचा निर्णय घेणं हे या सरकारचा एकूण कोरोना विषयक काय दृष्टिकोन आहे, जनहित विषयक काय दृष्टिकोन आहे हे सांगणार आहे। खरं तर तर्क काय आहे दारूबंदी हटवण्याचा हे सरकारने आणि विशेष करून सरकारच्या प्रमुखांनी सांगितलं पाहिजे। जर एक तर्क असेल की अवैध दारू विक्रेनी या ठिकाणी आपण दारूबंदी हटवतोय, तर ज्या वर्धा जिल्ह्यामध्ये काँग्रेसनी दारूबंदी केली त्या जिल्ह्यामध्येही अवैध दारू विकले जाते, मग महात्मा गांधींना वर्धा जिल्ह्यापुरता त्यांचा दारू विरोधी जो विचार होता तो बंदिस्त करायचा का? खरं तर चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी ही 588 ग्रामपंचायतींनी ठराव केले। हजारो महिला पदयात्रा करत मोर्चा करत नागपूरपर्यंत गेले आणि या जिल्ह्यामध्ये ही जनतेची मागणी लक्षात घेऊन 10 डिसेंबर 2011 रोजी या संदर्भात स्वर्गीय आर पाटलांनी या मोर्चाला संबोधित केलं। विधानसभेत मी चर्चा घडवली, यामध्ये समिती काँग्रेस सरकारने केली। त्या समितीमध्ये समाजसेवक डॉक्टर अभय बंग, डॉक्टर विकास आमटे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण अहवाल केला आणि त्या अहवालाच्या आधारावर मात्र भाजप सरकारने महात्मा गांधीच्या विचारावर शिक्कामोर्तब केलं, दारूबंदी केली। मला आश्चर्य वाटतं की दारूतून या सरकारला पैसा हवा। खरं तर मागच्याही डिसेंबर अधिवेशनामध्ये मी हा विषय उचलला होता। 450 कोटी दारू लायसन्स धारकांची सूट दिली होती, वाईन प्रमोशन स्कीममध्ये पैसे दिले। काही कालावधीच्या अगोदर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्र दिलं की शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करू नका, याच्यावर ते काही बोलले नाही। गोरगरिबांच्या वीज बिलाबद्दल बोलले नाही, पण परमिट रूमवाल्यांचे वीज बिल मात्र माफ करा। आणि म्हणून या सरकारकडून यापेक्षा काय अपेक्षा करणार? काँग्रेसचा सदस्य व्हायचं असेल तर त्या पावतीच्या मागे लिहून असतं की मी दारू पिणार नाही। ती महात्मा गांधींची काँग्रेस संपली आणि ही नवीन काँग्रेस आहे की ज्या काँग्रेसला दारूबंदी उठवणं हा या कोरोनाच्या संकट काळातला महत्त्वाचा मुद्दा वाटला। आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की पदोन्नतीमध्ये आरक्षण देत नाही पण आम्ही दारूबंदी हटवतो, अशी ही काँग्रेसला दिलेली अमूल्य भेट आहे। या अगोदर काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की पदोन्नतीमधलं आरक्षण आम्ही यासाठी आवश्यकता असेल तर आम्ही सरकार सोडू, तर मला वाटतं की त्याच्या बदल्यात दारूबंदीची ही मोठी भेट ही काँग्रेसला देण्यात आली। हे अत्यंत चुकीचं आहे। खरं तर मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना माहीत आहे की किती मोठी हे महामारी आहे, इतकं मोठ्या महामारीचं चॅलेंज आहे आणि महामारीमध्ये सर्वकडे WHO सांगत आहे की दारूचं प्रमाण कमी करायला पाहिजे। असे असताना ठाकरे साहेबांनी अचानक चंद्रपूरची दारूबंदी कशी काय उठवली हे काय समजलं नाही। दुसरं असं की चंद्रपूरची दारूबंदी हे महिलांच्या आंदोलनातून आलेली होती। जर उठवायचंच होतं तर कमीत कमी जे पीडित महिला आहे किंवा महिला संघटन आहे त्यांच्यासोबत चर्चा करायला पाहिजे होती। सरकारने आम्हाला चर्चेसाठी बोलवलं नाही। त्यांनी जे एक IAS अधिकारीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती त्या समितीने सुद्धा आम्हाला बोलवलं नाही, आमच्यासोबत किंवा कोणत्याही महिलांसोबत काही चर्चा वगैरे केली नाही। तर हे चुकीचं वाटते कुठेतरी। मला असं वाटते की हा एकांगी आणि चंद्रपूरच्या महिलांवर अत्याचार किंवा अन्याय करणारा हा निर्णय आहे। त्यामुळे मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की ह्या निर्णयाचा त्यांनी लवकरात लवकर पुनर्विचार करावा आणि चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदीची योग्य अंमलबजावणी कसं करता येईल त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं, अशी माझी त्यांना विनंती आहे।